एका मुलीची व्यथा. बापरे, किती भयानक आहे हे वास्तव. रिया आज जरा रागातच होती. ऑफिसमधून घरी आली तीही तावातावानेच. घरात पाऊल टाकताच सरळ पर्स फिरकावून दिली. सोप्यावर चप्पलही नीट काढली नाही. एक इकडे आणि एक तिकडे पडली होती. चेहऱ्यावर राग आणि बेचैनी स्पष्ट दिसत होती. आज तिला स्वतःचा देखील राग आला. कारण काय असेल? प्रश्न पडला ना. कारण आहे तिचं मनमोहक सौंदर्य, तिचं नितांत सुंदर दिसणं, तिचं स्वतःचं सौंदर्य. आता तिला शाप वाटायला लागलं. चांगले अनुभव कमी आणि वाईट अनुभव तिला जास्त यायचे. रिया पुण्याची राहणारी आणि पुण्याची खासियत आपल्याला माहीतच आहे. बऱ्याच जणी तोंडाला स्कार्फ गुंडाळल्याशिवाय घराबाहेर पडणं जवळजवळ टाळतात. अगदी बरोबर, रिया ही त्यातलीच. एवढं करूनही घरापासून ऑफिसला पोहोचेपर्यंत कितीतरी नग महानग असलेले चाळे घाणेरडे इशारे करताना नजरेस पडायचे. काय करणार अशा नालायकांना? विकृत मानसिकता, दुसरे काय? हे सगळे अनुभव घेतच रिया ऑफिसला पोहोचायची. पण आज तिथेही कुठली तरी विकृत मानसिकता तिच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. रिया ऑफिसमध्ये पोहोचते न पोहोचते तोवर लगेच पिऊनने तिला निरोप दिला की मॅनेजर साहेबांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावले आहे. हे ऐकून प्रश्नार्थक चेहऱ्याने रिया टेबलवर तिची पर्स ठेवून मॅनेजरच्या केबिनच्या दिशेने गेली. नॉक करून मी आय कम इन सर म्हणायच्या आतच आतून आवाज आला, प्लीज कम फास्ट, आय एम वेटिंग फॉर यू. हे ऐकून रिया जरा सरप्राईज झाली. डोक्यात अनेक विचारांची उलथापालथ सुरू असतानाच तिला समोरच्या चेअरवर बसण्याची विनंती झाली. रिया चेअर ओढून समोरच्या चेअरवर बसली. 2 मिनिटं स्तब्ध शांतता पसरली केबिनमध्ये. मग रियानेच विचारले, सर आपण मला कशासाठी बोलावले? समोरून उत्तर आले, काही नाही, सहजच तुमच्यासोबत कॉफी पिण्याचा मूड झाला म्हणून. रिया हे सगळं ऐकून पुन्हा चकित झाली. तिला हे सगळं ऑकवर्ड वाटत होतं. रिया मध्येच म्हणाली, सॉरी सर, पण मला खूप कामं आहे. सर काम होतच राहतील ग, बघ ना किती छान रोमॅन्टिक सकाळ आहे आजची. हे ऐकून तर रिया शॉकच झाली. अरे आता हा माणूस आपल्याशी अहो जाऊ बोलत होता आणि लगेच एकेरीवर आला. आणि रोमॅन्टिक सकाळ वगैरे हे काय? याची हिंमत कशी झाली अशी बोलण्याची? असे नाना विचार मेंदूला पोखरून खात होते. पण रिया काहीच बोलली नाही, शांतच होती. कहर म्हणजे त्याने रियाचा हात आता हातात घेतला होता. झटकन तो हात सोडून रिया तिथून निघून जाण्यासाठी उभी राहिली तर हा शहाणा कॅबिनच्या दाराजवळ उभा. रिया रागाने मॅनेजरकडे बघत होती. तिने त्याला निक्षून सांगितले, हे बघा सर, लिमिटमध्ये राहा. ह्या असल्या फालतू गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. तुमची हिंमत कशी झाली माझ्याबद्दल असा विचार करण्याची? त्यावर मॅनेजर साहेब उत्तरले, मी गेल्या 6 महिन्यापासून सतत तुलाच बघत आहे. मला तू खूप आवडतेस. तुझं हसणं, तुझं दिसणं, तुझी कामातली तत्परता, तुझी फिगर. थांबा सर, मध्येच थांबवत रिया बोलली, वाटलं नव्हतं सर तुम्ही असे असाल. एवढा रिस्पेक्ट करतो स्टाफ तुमचा आणि आज तुम्ही असे वागलात. अगं पण तू आहेसच तेवढी सुंदर. सर म्हणून काय झालं? त्यांच्याशी तुमचं काय देणं घेणं? म्हणजे सुंदर दिसणं पाप आहे का? रियाला खूप संताप आला. त्या निर्लज्ज माणसासमोर काय बोलावं तिला काही सुचेना. तरीही हिम्मत करून रिया मॅनेजरला सडोतोड उत्तर देत होती. पुढे तिने मॅनेजरला विचारले, सर मागच्या फ्रायडेला तुमच्या मिसेस आल्या होत्या. खूपच छान दिसतात. त्या मुलगाही गोड आहे तुमचा. सगळ्या स्टाफने बघितलं, आम्ही म्हटलं देखील. सरांची फॅमिली किती छान आहे आणि बहुतेक त्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहेत. बरोबर ना? आलं लक्षात आमच्या. सर एक सांगू, एवढी छान फॅमिली आहे तुमची, काळजी घ्या त्यांची. आणि हे तुमच्या मनात माझ्याबद्दल जे घाणेरडे विचार आहेत त्यांना इथेच थांबवा. असं बोलून रिया बाहेर पडतच होती. तेवढ्यात अजून काहीतरी शब्द रियाच्या कानावर पडले. म्हणूनच मला तू हवी आहेस. माझी होशील तर जॉबमध्ये प्रमोशन मिळेल, नाहीतर हा जॉब तुला सोडावा लागेल. हे ऐकून रिया जागेवरच थबकली. कोणीतरी साकलदंडाने पाय बांधून टाकावेत असं काहीसं तिला फील झालं. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे झाले. कशीबशी ती सावरली.
खूप मेहनतीने रियाला हा जॉब मिळाला होता. रिया एकुलती एक होती. आईची जबाबदारी तिच्यावर होती. वडील लहानपणीच वारले. रियाच्या डोळ्यात कळकण पाणी आलं. पण स्वतःला सावरत रिया पुन्हा एकदा हिमतीने बोलली, सर, तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. मी तुमच्या जाळ्यात अडकणार नाही. किती विकृत मानसिकतेचे आहात तुम्ही. असा एखाद्याचा गैरफायदा घेणे शोभते का तुम्हाला? त्या क्षणी रिया तिथून निघून गेली. टेबलवरची पर्स उचलली आणि तडक घरी गेली. संपूर्ण स्टाफ तिच्याकडे बघत होता. रियाचे काहीतरी बिनसले आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले, पण नेमके काय हे कोणालाच माहीत नव्हते. रिया निघून गेली आणि पुन्हा सगळ्यांच्या नजरा आपापल्या कामात घडल्या. रिया मात्र हैराण बेचैन अवस्थेत घरी पोहोचली. हाच तो प्रसंग रियाच्या आदळापट करण्याला कारणीभूत होता. रियाचा हा जो त्रागा सुरू होता हे सगळं तिची आई किचनमधून बघत होती. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत रियाच्या आईने तिला अतिशय प्रेमाने आणि योग्य ते संस्कार देऊन हिमतीने वाढवले होते. रियाची आई किचनमधून बाहेर आली. रियाला पाण्याचा ग्लास दिला आणि विचारले, रिया बेटा, काय झाले? ऑफिसला जाऊन तुला 1-2 तासही झाले नाही, मग तू लगेच परत कशी आलीस? रिया आधी आईला काहीच सांगायला तयार नव्हती. तिला वाटलं आई उगीच काळजी करत बसेल म्हणून काही नाही ग, असं ती म्हणाली. परंतु आईला ते पटत नव्हतं, म्हणून पुन्हा पुन्हा ती रियाला विचारत होती. रिया म्हणाली, काही नाही ग आई, जरा डोकं दुखतंय इतकंच. त्यावर आई म्हणाली, अगं मी आज का ओळखते तुला, खरं खरं सांग बघू काय झालं ते. ठीक आहे सांगते, म्हणून रियाने ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रसंग आईला सांगितला. आईला ते सगळं ऐकून धक्काच बसला. आईला त्रास होऊ नये म्हणूनच रिया आईला काहीच सांगत नव्हती. खरं तर रियाचं काम चांगलं होतं, पगारही चांगला होता, त्या दोघींचं व्यवस्थित भागत होतं. हा सगळा प्रकार ऐकून मग आता तू काय ठरवलं, असं रियाच्या आईने विचारले. पुढे ती हेही म्हणाली, रिया, तू जो निर्णय घेशील तो मलाही मान्य असेल. तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. खरं तर अशा नालायकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. रियाही तोच विचार करत होती. या नालायक मॅनेजरची कंप्लेंट हेड ऑफिसला करावी, हे तिने आईलाही सांगितले. आईचा या गोष्टीसाठी रियाला पूर्ण पाठिंबा होता. ठरलं तर मग रियाने पर्समधून एक डायरी काढली आणि त्यातून हेड ऑफिसचा नंबर शोधून लगेच फोन लावला. फोनची रिंग वाजत होती. रियाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तेवढ्यात समोरून हॅलो असा आवाज आला. समोरून कंपनीचे हेड बोलत होते. रिया, हॅलो सर, नमस्ते, मी रिया तुमच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये जॉब करते. कंपनीचे हेड, येस बोला. रिया, सर, आज सकाळी मी जेव्हा ऑफिसमध्ये गेले तेव्हा मॅनेजर साहेबांनी माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना या फालतू गोष्टीसाठी नकार दिला, तर म्हणाले तू माझं ऐकलं नाहीस तर तुला कामावरून काढून टाकेल. सर, खूप मेहनतीने मी हा जॉब मिळवला. आमचा उदरनिर्वाह या जॉबवर अवलंबून आहे. तुम्ही मॅनेजर साहेबांना समजावून सांगितलं तर बरे होईल. कंपनीचे हेड, हे बघा, मला मॅनेजरचा फोन आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रमोशनसाठी तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढताय. आमची पुण्यातील ब्रांच पूर्णतः त्या मॅनेजरवर अवलंबून आहे. रिया, सर, हे सगळं खोटं आहे. मी तशी मुलगी नाही. तो मॅनेजर खरंच खूप घाणेरडा माणूस आहे. तुम्ही त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या, त्यांना काढून टाका. कंपनीचे हेड, हे बघा, मला तर त्यांची काहीच चूक दिसत नाही. तुम्हाला जॉब करायचा असेल तर करा, नाही तर सोडून द्या, पण मॅनेजरला आम्ही काढू शकत नाही. त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेऊ शकत नाही. त्यांना काढून टाकले तर आमच्या कंपनीचे खूप मोठे नुकसान होईल. रिया, पण सर, ते अजूनही इतर एम्प्लॉईजची गैरवर्तन करू शकतात. त्यामुळे तुमच्या कंपनीचे नाव खराब होऊ शकते. कंपनीचे हेड, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्हाला कळतं काय करायचं. रिया, सर, तुम्ही काहीच ॲक्शन घेणार नसाल तर मी पोलिसात कंप्लेंट करेल. हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. कंपनीचे हेड, कुठे पोलिसांच्या भानगडीत पडताय? तुमचीच इज्जत जाईल. सरळ जॉब सोडा, नाही तर मॅनेजरचे ऐका. रियाची आई हे सगळं ऐकत होती. किती नालायक असतात सगळेच.
हा कंपनीचा हेड सुद्धा अशी नालायक माणसं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करून ठेवतात. रिया बाळ, तू अजिबात मनावर घेऊ नकोस. जॉब सोडला तरी चालेल. रिया खूप रडली. आईच्या कुशीत आईच्याही डोळ्यात पाणी आलं. पदराने डोळे पुसत आई पुन्हा किचनमध्ये गेली आणि रियासाठी गरम गरम आल्याचा चहा बनवून आणला आणि रियाला म्हणाली, रिया घे हा चहा. चहा पिल्यावर तुला थोडं बरं वाटेल. रियाचे डोळे पदराने पुसत आईने तिला चहा दिला. चहा पिल्यावर रियाला जरा बरं वाटलं. आई म्हणाली, रिया, असे नको असणारे प्रसंग आयुष्यात अनेकदा येतात. तुझे वडील गेल्यानंतर मलाही अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले, पण मी हिंमत कधीच हारली नाही. खूप संघर्षातून तुला मी लहानाची मोठी केली, शिक्षण दिलं. तू सुद्धा माझीच लेक आहेस, हिंमतवाली. हे ऐकून रियाला थोडा धीर आला. रियाच्या डोक्यावरून हात फिरवून आई पुन्हा घरातली कामं करण्यासाठी आत निघून गेली. रिया सोफ्यावर तशी सुन्न अवस्थेत बसली होती. जॉब सोडावा लागणार या विचाराने खूप अस्वस्थ झाली होती. विचाराचं चक्रीवादळ काही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यातच तिला तिच्या काही मैत्रिणींना आलेले अनुभव आठवले. तिची एक मैत्रीण कपड्यांच्या दुकानात काम करत होती. ती सांगत होती की त्या दुकानाचा मालकच काय, पण तिथे काम करणारी मुलं सुद्धा तिला या ना त्या कारणाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची. प्रयत्न कसला, बिनधास्त नको नको त्या अवयवांना त्यांचा स्पर्श व्हायचा आणि ते निर्लज्जपणे तिला वरून स्वारी म्हणायचे. अवघ्या 4 दिवसात तिच्या मैत्रिणीने देखील तिचा जॉब सोडून दिला. शेअर रिक्षा असो, बसमधला प्रवास असो, सगळ्यांना असे घाणेरडे अनुभव येतातच. पण काय करणार, मजबुरी का नाम जिंदगी. ही अशी पुरुषी विकृत मानसिकता स्त्रियांना, मुलींना मोकळेपणाने जगू देत नाही. कितीतरी सुंदर स्वप्न रंगवलेली असतात आयुष्याची, पण हे काही नालायक त्या स्वप्नांची अक्षरशः माती करून टाकतात. किती बंधनं आहेत स्त्रियांवर, मुलींवर. रात्री अपरात्री बाहेर पडायचं नाही, छोटे कपडे घालायचे नाहीत, ही आणि अशी अनेक बंधनं. नाहीतर या वखवकलेल्या नजरा तुमचा अत्याचार केल्याशिवाय राहणार नाहीत. बापरे, किती भयानक आहे हे वास्तव. असे अनेक विचार रियाला बेचैन करत होते. अनेक प्रश्न रियाला हैराण करत होते, पण उत्तर एकाही प्रश्नाचं मिळत नव्हतं. हे सगळं सर्रास असंच चालू राहणार होतं आणि असेच काहीतरी बळी रोज जाणार होते. मजबुरी मजबुरी मजबुरी. काही जणी निमूटपणे सहन करतात, काही जणी आवाज उठवतात, पण निष्पन्न काहीच होत नाही. होते ती फक्त कुचुंबना, अपमान, त्रास. अन्याय करणाऱ्याची अब्रू कधीच जात नाही. अन्याय झालेल्या व्यक्तीच्या अब्रूची लक्तरं मात्र वेशीवर टांगली जातात. पुन्हा तोच प्रश्न, समाजात जगण्यासाठी इज्जत महत्वाची आणि या इज्जती खातर आणखी किती सहन करायचं. अन्याय करणारा एकदा सोकला की मग त्याचंच अधिराज्य. स्त्री ही फक्त शोभेची वस्तू, एक सुंदर, तोही फक्त उपभोगण्यासाठी. ही पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे. मी म्हणत नाही सगळे पुरुष विकृत मानसिकतेचे आहेत, पण जे आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करून स्वतःला बदलावं. ही काळाची गरज आहे. हे स्त्रियांचं होणारं मानसिक व शारीरिक शोषण थांबवायला हवं. असे रियासारखे बळी या समाजात रोज जातात. शिवाय परिणाम फक्त रियासारख्यांनाच भोगावे लागतात. नोकरी सोडून काही जणी मजबुरीमुळे सहनही करतात. स्वतःवर होणारा अन्याय. रियाने पुढे काय केले? अन्य एखादा जॉब की स्वतःचा एखादा व्यवसाय? का ती पूर्णपणे खचून गेली या प्रसंगामुळे? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.